बसून खायला लागले क्योंकि ना घरात कायच खाऊन आलं नाही. सगळं बरोबर छान आहे. आरोहीचा एक्सलंटमध्ये आहे. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्य आणि सगळे तुम्ही कसे बरे आहे ना. आणि मी पण बरे आहे. आणि आता सकाळचा वाजले 8:30 वाजता आणि आज आहे गुडियाचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि काल तुम्हाला सांगत होते ना ॲपल ते पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि तिला मी आता घातलेलं आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा छान झालेलं ना. तिची दीदी आरोही केलेली आहे बघा, मस्त केलेली आहे. हो हो गुडिया. हे आणि तिचं क्राऊन बनवलेलं आहे लिफ्टचं. हे बघा आता फक्त ना तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी आता हे केले. तर परत काढणार आणि तिथं स्कूलला गेल्यानंतर परत घालणार तिला. गुडिया बघ इथं, इकडे बघ काय आहे. तू स्टेजवर जाऊन काय म्हणणार सांग जरा. माय नेम काय म्हणणार, जोराने म्हण. तुम्ही पण खावा हेल्दी फूड. आता पहिल्यांदा तिच्या पप्पा बरोबर तिला पाठवते मी. आणि मी एक अर्धा पावणा तासाने जाते क्योंकि अजून घराचं काम आहे. आज आरोहीचा ओपन हाऊस पण आहे. आणि आता मी जस्ट तयारी केलेली जाणार होती गुडियाच्या स्कूलमध्ये. लेकिन आता गुडियाच्या पप्पाचा फोन आला की कॉम्पिटिशन झालं. आता त्यांनी घरी पण यायला लागले. झालं बघा. मला तिकडे जाऊन जरा व्हिडिओ शूट वगैरे करायचं होतं. ते ह्यांनी केले की नाही मला माहीत नाही आहे. आता चला राहू देता. आरोहीचं ना रिझल्ट आहे ते रिझल्ट पण ठीक आहे. आले बघा रिझल्ट. तरी सगळं बरोबर छान आहे. आरोहीचा एक्सलंटमध्ये आहे. तरी पण थोडे 1-2 टीचरचं असं तर मला डाऊट आहे क्योंकि त्यांनी ना कुठं मार्क्स द्यायला पाहिजे ना. तिथं ना मार्क्स तर काउंट केले की जास्त आहे. लेकिन त्यांनी कमी दिलेले आहे. ते आता उद्या ह्यांची क्लास टीचर म्हटलं की उद्या भेटायला म्हणून ते जाऊन उद्या थोडंसं वेळ आता गार्डनमध्ये बसून जातो. ते अर्धा तास तिथं तरी गार्डनमध्ये सगळे पूर्ण भरलेलं आहे. इथं सगळे कॉलेजचे सगळे आहे. मला एक राऊंड दाखवते मी सगळं. थोडंसं ना हे आणलं होतं जरा केक आणि डोनेट. थोडंसं इथं बसून खायला लागलं क्योंकि ना घरात कायच खाऊन आलं नाही. कायच नाही असं झालं. की खूप सारे कॉलेजचे मुलं आहेत. त्यांचं कॉलेज आहे का गार्डनमध्ये चालेल काय माहिती. सगळे इथंच कॉलेज बसलेले आहे असं वाटायला लागले बघा. आणि इथं जागा पण माहिती की कुठं तिथं सावळी आहे ना तिथं सगळं ते कॉलेजचे मुलं भरलेले आहे बसलेले आहेत. आम्ही कुठं तिथं उन्हात बसलेलो. पण ना गार्डनमध्ये बसून खायचं मजाच वेगळी आहे बघा. ती बघा गुडिया वर चढते. सावकाश चढ गुडिया. इकडेच आहे ह्या साईडला आहे. इकडे नको लागतं हे. उन्हामुळे कंटाळा आला. लेकिन हे मुली काय ऐकायला तयार नाही बघा. ती एक तिकडं गेली आता गुडिया आणि ही बघा इकडं पाळणा खेळते. ए चल मला पण माझा पण फोटो घे. मी पण खेळते जरासं खेळते. धर लवकर. काय हे बघा इथं ना खूप सारे स्कूलचे मुलं आलेले आहेत. चला आता आम्ही तिकडे दुसऱ्याकडे जातो होतो. तर बघा इकडं आले हे दोघे. आता इथं एक्सरसाइज करतात बघा. इथं गार्डनमध्ये तिकडं आलेले आहे क्योंकि तिकडं ना दुसरे स्कूलचे ना सगळे मुलं आलेले आहे. खूप सारे मुलं आलेले आहेत तिथं. आता तिथं जागाच नाही आहे. 12 वाजले बघा. सगळं केसाचा होता सगळं वाऱ्याने. चला आता घरी चाललो आम्ही. असं वाटतं की ह्याला घेऊन जायचंच नाही आहे. एकदा गेले की यायला बघत नाही आहे. आणि एकच बॉटल घेऊन गेलं छोटं बॉटल पाणी. आता किती ताण लागले. पाणी नाही आहे आता आमच्याकडे बघा. हे आता हात पकडून सोडून झालेले आहे. आता जरा गार्डनमधनं येऊन ना थोडंसं बसलो. जरा ते येऊन कॉफी पिली
आता त्याला जेवण करून घेते. आता पण सकाळी ना पुलावच केलेली आहे, क्योंकि झटपट त्याच्या पप्पाला पण डब्बा द्यायला पाहिजे, तर परत मी भाकरी सगळं करत कधी बसू, त्याबद्दल पुलावच करून टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये बटाटा वांगी सगळं घातलेलं आहे ह्याच्यात. मी ना जास्त स्पायसी करत नाही आहे, क्योंकि ना हिला पण खायचं असतं ना, त्याबद्दल मी तिखटचं प्रमाण खूपच कमी वापरते. बायचान्स कधी मला खायच्यासारखं वाटलं ना, तेव्हा मी थोडंसं जास्त स्पायसी करते आणि त्या दिवशी तिला मी हे भरवतच नाही आहे. तिच्यासाठी मी काहीतरी दुसरं करते नाही, क्योंकि कधी कधी मला पण वाटतं ना खूप स्पायसी खायचं, तेव्हा मी एकटीसाठी म्हणजे की दुसरं वगैरे करून देते. चला मला हेच ना गं बाई, तुझं युनिफॉर्म आणि गार्डनला जाऊन आले ते सगळे कपडे वाळू झालेले. हो आता पाणी कसं धुवून घेते ना, हां पाणी ठरवून येते ना. 7:45 झालेलं आहे. चला मी आत्ता कॉफी पिऊन घेते जरा. असं थोडं कामात होती मी, त्याबद्दल काय जास्त मी शूट वगैरे केली नाही. आणि हे बघा गुडियाचं नाटकच खूप चालू असते. आणि आत्ता बघा पाणी आलेलं आहे, पाण्याचा आवाज पण येईल तुम्हाला. थांब ना, आता थोड्या वेळाने. चला मग आता हा व्हिडिओ मी इथंच संपवते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटेल नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.